अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आज स्वामी माऊली तुला सांगतात, अरे भक्ता तुला सांगतात, इकडे तिकडे नको पाहूस, तू नेहमी हसत राहा. असू दे कितीही प्रॉब्लेम, नेहमी स्वतःला सांगत की मी या सगळ्यातून बाहेर पडेन. खचून नको जाऊस, ते सिच्युएशन फक्त तुला वीक बनवण्यासाठीच असतात. स्वतःवर विश्वास ठेव, तू स्ट्रॉंग आहेस हे मी तुला नेहमी जाणीव करून देईल. माऊली सांगतात, कारण दुःख प्रॉब्लेम तर सगळ्यांना असतात रे, म्हणून काय ते तसेच बसतात. कारण लाईफ छोटी आहे, पण आपण खुश राहिलो तर आयुष्य कधीच संपत नाही लवकर. सोल्युशन सगळ्या प्रॉब्लेम्सवर असतात, फक्त ते शोधायला तुम्ही किती मेहनत करतात ह्याच्यावर जास्त महत्त्व असतं ना, म्हणून तुम्ही खचून जाऊ नका. माऊली सांगतात, फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं प्रामाणिक आपण राहायचं. माऊली तुम्हाला काही आधारांचे शब्द सांगतात. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची तुम्ही कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत देखील नसतात, म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. तुम्ही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होते असते, म्हणून शब्दाला धार नको, आधारच हवा. माऊली सांगतात, भक्ता कोणासाठी कितीही काही करा, काही उपयोग नाही. आयुष्य तुम्ही बिनधास्त जगायचे, कोणाचे वाईट करायचे देखील नाही, कोणाचे वाईट चिंताचेही नाही, कोणाच्या मागे वाईट बोलायचे देखील नाही. फक्त स्वतःशी तू प्रामाणिक राहून जगायचं, तुला काहीच कमी पडणार नाही. हे बघ भक्ता, आणि फरक तर अजिबातच पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं देखील नाही तू. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण आहात? कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्याच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्टपणा ठेवायचाच तुम्ही. कोणाच्या आयुष्यात डोकायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील तुम्ही करायचीच नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे, कोणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरत्या घालवतात, तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. तू नेहमी हसत राहा, हा सुंदर जन्म तुला पुन्हा नाही मिळणार. माऊली तुला सांगतात, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे ना? तर असेच आपल्या कमेंटद्वारे स्वामी माऊलीचे विचार तुमच्या मनाला लागत असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसती. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नसते. माऊली आज सांगतात, प्रवासात शेवटचं स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची? आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू, आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्याच वयात भेटली हव्यात, नाहीतर त्याचं महत्त्व शून्यच होऊन जातं. माऊली सांगतात, कुठं व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे. किती ताणायचं आणि कधी नमत घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे. किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे.
कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणलं तर आयुष्य नंदनवन आहे. कुठे, कधी, किती, काय, केव्हा, कसं याचा समतोल साधला तर आयुष्य खूप चांगलेच होऊन जाते. माऊली सांगतात, जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते आपण कधीच खायचं नाही. जे जे हवे तुम्हाला ते तुम्हाला मिळून जाईल. भाग्यवान या गोष्टीचा अर्थ तुझ्याकडे पाहून कळू दे. शीघ्र यशाची सर तुम्ही करावी. पहता वळूनी मामे शुभेच्छा माझी स्वामी राये. तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे. आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. माऊली आपल्याला आयुष्याच्या शुभेच्छा देतात. शब्दा वाचूनी कळले सारे. शब्दांच्या परिष्टाकडे प्रथम तुला पाहिले आणि घडूने ते घडले. माऊली सांग, तुला जगायचेच तर तू ठेव हिंमत. विकृती जावी सहज वळगत. लबाड लोक हे देतील तुला किंमत. जर मी झालो त्यांना सहमत. आयुष्य आपुरले असतेच एक गंमत. हसून आणूया त्यालाच आपण एक रंगत. ही प्राबंध्याची वाढली पंगत. कडू कारली नाही विळवत. गुलाबजामुनही बसूने चगळत. मनीस मरावे दोघींते संपत. म्हणून बसूने गोष्टी आवळत. सुख मिरवत दुखात होरपळत. आपण बसावे घरटी लिंपत. जगायचे तर तू ठेवच हिंमत. माऊली सांगतात, इथे वाटतं प्रत्येकाला आपणच फक्त शहाणे. झाला तरी हातून चुका तरी करतात बहाणे. माऊली सांगतात, वाईट नसतं कोणालाही मनापासून चाहणे. मात्र वाईट असतात कोणालाही पाण्यामध्ये पाहणेच. जरुरी असतं प्रत्येकाने उकोप ओळखून राहणे. नशिबी इतकं बाहीवर प्रवास पतित व्हावजे. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात. कारण ते आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं. अशा लोकांना आधार देणं फारच अवघड असतं. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठलीही अपेक्षा उरलेली देखील नसते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःखच. असं दुःख जे कधी शब्दातून व्यक्त देखील होणारं नसतं. मी एक छोटा माणूस आहे. मी पुढाऱ्यांची पण पूजा करीत नाही आणि सरकारची पण नाही. नरपरधात माणूस भरटला गेला की डोळ्यांच्या कडा गेल्या होणार. मी एक साधा जीव आहे. रात्रीचा अंधार पाडला की डोळ्यासमोर असंख्य प्रश्न नाचवतात. ते सोडवता सोडवता ग्लानी येते आणि त्याच प्रश्नांना देखील मला जाग येते. माऊली सांगतात, म्हणून शांत कधीही बसणं चांगलं. मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार. त्याच धारेने मग होतात कधी न पुसणारेच वार. किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा, याचे फार छान उत्तर स्वामींनी दिले आहे. नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे. मुळबाळांचे रक्षण करता यावे. आईवडिलांची काळजी घेता यावी. अब्रूने जगता यावे. इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. ग्रंथ समजल्याशिवाय जसं संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत तुम्हाला समजणार नाही. उदार जरूर बना, पण लोक फक्त तुमचा वापर करतील असं कधी वागू नका. प्रत्येकाशी सौजन्याने वागा, पण स्वतःला ठेच लागू देऊ नका. विश्वास सर्वांवर करा, पण साधेपणा राहू नका. आणि दुसऱ्यांचं जरूर ऐका, पण आपला आवाज दबू देऊ नका. तुम्ही नेहमी हसत राहा आणि मजेत राहा. सोबत काही येत नाही. स्वतः आनंदाने जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान वाईट देखील तुम्ही करू नका. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर कोणाचा तळतळात आडवा जाईल सांगता यायचं नाही. पैसा कमी असला तरी चालेल, भरपूर माणसे कमवा. आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही. जीवनाबद्दल मीही विचार करते तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टींतच सुख शोधत असतात, परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाहीत आणि या धावपळीचे अर्थ तर मला कळतच नाहीत. आपण कोण? आपल्या जगण्याचा हेतू काय?
आपली नाती, विचार, महत्त्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायची हे मला कळतच नाही. अर्थातच या प्रश्नांची उत्तरे माहिती नाहीत हे मला माहिती आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काही इलाज नाही. सगळ्यांना स्वामींनी अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही, तरी या प्रश्नांचे डंक कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात. जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एक प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते. आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरीही मी अनेक गोष्टीतच रस घेते. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यांत अजून नसल्यासारखा असते. तुमच्या आयुष्यातले निर्णय चुकतात, हो मला माहिती आहे. आणि मग आयुष्यात चुकत जातं तुमचं. कधी कधी तर प्रश्न कळतच नाहीत आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनतच जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते आणि चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात बरं का. अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते. कालच्या पावसात एक घटना घडली. आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंदच वाटतो. कोणाशी वाद घालत बसण्यात मजा उरलीच नाही. पहिल्यासारखे भले हरले तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करूच वाटत नाही. माऊली सांगतात, हे जग असंच असतं. आपण विमानात किती निश्चिंत बसतो की जेव्हा आपण विमानाच्या पायलटच्या ओळखतही नसतो, पण बोटीत आणि निश्चितपणे वावरतो की जेव्हा आपण बोटीच्या कॅप्टनला ओळखतही नसतो, पण ट्रेनमधून किती निश्चितपणे प्रवास करत असतो की जेव्हा आपण ट्रेनच्या चालकालाही ओळखत नसतो. आपण बसमधून किती निश्चितपणे प्रवास करतो की जेव्हा आपण बस ड्रायव्हरला देखील ओळखत नसतो. भगवंताने आपल्याला ही अशी समज दिली आहे, कोणाला चांगलं ओळखायचं आणि कोणाला नाही ओळखायचं. एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा, तर सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. खूप फरक आहे व एकीनेही राहा, यश बरोबर आपल्या मागेच येईल. आयुष्याचा मार्ग निवडताना आईवडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. माऊली सांगतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपले काहीही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.